नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। मी चुकूनही गृहमंत्री झालो तर महायुतीचे 60% नेते गुवाहाटीला जातील, रोहित पवारांचा महायुतीला इशारा। विधानसभा निवडणुकीत मवियाचे 180 पेक्षा जास्त जागा निवडून येणार, जालन्याचे खासदार कल्याण काळेंकडून विश्वास व्यक्त। लातूरच्या किल्लारीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या बॅगांची तपासणी, उद्धव ठाकरेंनंतर आता नितीन गडकरींच्याही बॅगांची हेलिपॅडवर तपासणी। गडचिरोलीच्या अहेरी विधानसभेत मविया उमेदवार भाग्यश्री अत्राम यांच्यासाठी जाहीर सभा, मतदारसंघात तुतारी वाजणार, भाग्यश्री अत्राम यांच्याकडून विश्वास व्यक्त। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये अब्दुल सत्तारांच्या समर्थकांची नागरिकांनी गाडी अडवली, गाडीतून पैसे वाटल्याचा नागरिकांचा आरोप। शहाजी बापू पाटलांनी भर सभेत उद्धव ठाकरेंची नक्कल केली, 2.5 वर्ष ठाकरेंना मुख्यमंत्री केलं पण एकदाही तोंड पाहायला मिळालं नाही, शहाजी बापू पाटलांची ठाकरेंवर खोचक टीका। अहिल्यानगर विधानसभेत मतदारसंघात अजित पवार गटाच्या संग्राम जगताप यांच्याकडून जोरदार प्रचार, सावेडीच्या श्रीराम चौकात भव्य रॅली, जगतापांच्या प्रचारासाठी सुजय विखेही मैदानात। परभणीच्या पाथरीचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपुडकरांच्या प्रचारार्थ इम्रान प्रतापगडींची सभा, पाथरी मतदारसंघात काँग्रेसकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। नाशिकच्या देवळालीत शिंदे गटाकडून जोरदार प्रचार, मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये अजिबात संभ्रम नाही, संपूर्ण पक्ष आणि महायुती पाठीशी, जयश्री अहिररावांकडून विश्वास व्यक्त। नांदगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर रोहन बोरसेंची प्रचारामध्ये आघाडी, नांदगावमधून सुहास कांदे, समीर भुजबळ, गणेश धात्रकही मैदानात। पुण्यातील दौंड विधानसभा मतदारसंघात रमेश थोरातांच्या प्रचारासाठी लेखी मैदानात, स्नेहा थोरात आणि अर्चना थोरात यांच्याकडून गावोगावी जाऊन प्रचार। रत्नागिरीतील खेड दापोली मतदारसंघात योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया कदम प्रचारात सक्रिय, प्रचारादरम्यान चांगला प्रतिसाद मिळतोय, श्रेया कदमांची माहिती। साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघाचे मवियाचे उमेदवार शशिकांत शिंदेंकडून जोरदार प्रचार, गावांमधून प्रचार फेरी काढत प्रचार सुरू। बोर विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटेंकडून जोरदार प्रचार सुरू, मुळशीतील 85 गावात थोपटेंकडून प्रचार। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंतांची पत्नी शैला सावंत प्रचाराच्या मैदानात, शैला सावंतांकडून डोर टू डोर प्रचार सुरू। कराडमधील भाजपचे उमेदवार अतुल भोसलेंचा गावागावात प्रचार, अतुल भोसलेंच्या प्रचारार्थ महिला कार्यकर्त्यांची रॅली, रॅलीतून जाहीरनाम्याचं वाटप। ठाण्याचे मनसेचे उमेदवार अविनाश जाधवांकडून प्रचार, एकदा संधी द्या, अविनाश जाधवांकडून मतदारांना आवाहन। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात प्रचाराचा जोर वाढला, शाहू विकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र यड्रावकरांची ग्रामीण भागात पदयात्रा, शिरोळमध्ये तिरंगी सामना रंगणार। धाराशिव विधानसभेचे उमेदवार अजित पिंगळे यांच्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणेंची कळंब शहरात प्रचार रॅली, कळंब शहरातील मारुतीला नारळ फोडून प्रचाराची सुरुवात। शिरोळचे आमदार राजेंद्र यड्रावकर यांचा राजू शेट्टींवर हल्लाबोल, काहींनी तालुक्यात काय दिवे लावले माहितीये, शेट्टींनी माझ्यावर टक्केवारीचे आरोप करू नयेत, यड्रावकरांचं शेट्टींना प्रत्युत्तर। धुळ्यात चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचं आयोजन, भाजपचे उमेदवार अनुप अग्रवालांच्या प्रचारार्थ महिला मेळावा। काँग्रेस नेते वीरेंद्र जगतापांचा भाषणादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल, भाषणात शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा सत्ताधारी नेत्यांचा आरोप। श्रीरामपुरात अजित पवारांनी माजी आमदार भानुदास मुरकुटेंच्या कुटुंबियांची भेट घेतली, भानुदास मुरकुटे महिनाभरापासून एका प्रकरणात जेलमध्ये, तर भेट कौटुंबिक असल्याची सिद्धार्थ मुरकुटेंची प्रतिक्रिया। इंदापूरचे अपक्ष उमेदवार प्रवीण मानेंनी घेतली शहा कुटुंबियांची भेट, भरत शहा आणि मुकुंद शहांसोबत बंद दाराआड चर्चा, काही दिवसांपूर्वी शरद पवारांनीही घेतली होती भेट। मंत्रिपद असताना विखे पाटील मतदारसंघाचा विकास करू शकले नाही, त्यांनी मतदारसंघात फक्त दहशत निर्माण केली, शिर्डी विधानसभेतील काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे यांचा राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा। बीडमध्ये संदीप क्षीरसागरांना मोठा धक्का, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचा योगेश क्षीरसागरांना पाठिंबा, पाठिंब्याने योगेश क्षीरसागर यांचं पारडं जड। चांगल्या ग्रेडने पास होणारा उमेदवार लुळा पांगळा नाही, भाजपचे आष्टीचे उमेदवार सुरेश धस यांची विरोधकांवर टीका। बालाजी पाटील खदगावकरांचा पक्षाशी काहीही संबंध नाही, मुखेडमध्ये तुषार राठोड हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार, बालाजी खदगावकरांबाबत शिंदे गटाचा खुलासा।
गुलाबराव पाटलांनी 10 वर्षात ठोस काम केलं असेल तर सांगा, मी 1 लाख रुपये बक्षीस देईन सांगितलं होतं, मात्र अजून उत्तर आलेलं नाही आणि उत्तर येणार सुद्धा नाही. गुलाबराव देवकरांची गुलाबराव पाटलांवर टीका. साताऱ्याच्या खटावमधील गोरेबंधूंचा संघर्ष अखेर मिटला. जयकुमार गोरेंना निवडून आणण्यासाठी शेखर गोरे मैदानात. उद्धव ठाकरे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर. मवियाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ठाकरेंच्या 3 सभा होणार. सभेची जय्यत तयारी सुरू. जामखेडमध्ये रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर. रोहित पवारांच्या प्रचार सभेला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. 15 मिनिटांचं एकच उत्तर 100% मतदान. संभाजीनगरच्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघात बॅनर. अकबरुद्दीन ओवैसींच्या 15 मिनिटाच्या वक्तव्यावरून हे बॅनर. काँग्रेसचे वसईचे उमेदवार विजय पाटलांच्या प्रचाराचे बॅनर अज्ञातांनी फाडले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून पोलिसात लेखी तक्रार. कारवाईची मागणी. चिंचवडमध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांकडून भाजपच्या उमेदवाराचा प्रचार. भाजपच्या शंकर जगतापांसाठी ठाकरे गटाचे मोरेश्वर भोंडवे मैदानात. अकोल्यात भाजपला धक्का. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन महालेंचा ठाकरे गटात प्रवेश. अकोट मतदारसंघातून होते इच्छुक. जळगावात रयत क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचा शरद पवार गटात प्रवेश. सदाभाऊ खोत यांच्या टीकेनंतर पांडुरंग शिंदेंचा पवार गटात प्रवेश. भंडाऱ्याच्या मोहाडीत मिठाई वाटपावरून दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपसात भिडले. पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या. परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल. भंडाऱ्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांसह 100हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. आचारसंहिता भंग केल्याने मोहाडी पोलिसांची कारवाई. वाशिममधील उद्धव ठाकरेंच्या सभेदरम्यान खासदार संजय देशमुखांची गाडी पोलिसांनी अडवून धरल्याचा प्रकार. देशमुखांनी पोलीस अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केल्याचा व्हिडिओ व्हायरल. धुळे जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकरांच्या विविध ठिकाणी भेटी. मतदान केंद्र स्ट्रॉंग रूमला पापळकरांनी दिली भेट. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडकवासल्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न. उद्धव ठाकरे यांचा आदेश प्रामाणिकपणे पाळण्याचा युवा सैनिकांचा निर्धार. गोंदिया तिरोडा मार्गावर बँकेची कॅश वाहतूक करणाऱ्या वाहनातून 15 लाखांची रोकड जप्त. निवडणूक भरारी पथकाची कारवाई. चंद्रपूरच्या परसोडा एसएसटी चेकर पोस्टवर बनावट दारूच्या 485 पेट्या जप्त. चंद्रपूर पोलिसांकडून आंतरराज्य टोळीतील दोघांना अटक. वाशिम जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची अचानक भेट. कर्मचारी वेळेआधीच कार्यालयातून निघून जात असल्याचा प्रकार उघड. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांना पैसे देण्यास टोमॅटो व्यापाऱ्यांची टाळाटाळ. आक्रमक शेतकऱ्यांकडून बाजार समितीच्या प्रशासकीय इमारती समोर ठिय्या. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि खेड तालुक्यात भात पिकाच्या काढणी आणि झोडपणीच्या कामाला वेग. यावर्षी वेळेवर दाखल झालेल्या पावसामुळे भात उत्पादकांना दिलासा. वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून चिया पिकाची लागवड. बाजारात चिया पिकाला चांगला दर. जिल्ह्यात अंदाजे 1000 हेक्टर क्षेत्रावर चिया पिकाची लागवड. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याची आवक वाढली. बाजारात 4409 पिशव्यांची आवक. प्रति 10 किलो 600 ते 640 रुपये बाजारभाव. बाजारात जुन्या कांद्याची आवक घटली. जुना कांदा 80 रुपये किलो. महिनाभर दर टिकून राहणारा असल्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज.